वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. आपल्या घरी फर्निचरचं काम चालू आहे. काही सामान आपण आणून दिलं होतं, पण आज आपल्याला परत काही सामान आणायला जायचं आहे. लेट्स सी आज काय काय आणायला लागतंय. मी 2-3 गोष्टी वाढवल्यात, त्याच्यासाठी आता अजून 2 तरी प्लाय आणून द्यावे लागणार. आता आम्ही हे काय ते काय माहिती, हे काहीतरी आम्ही शोधायला आलोय. आम्हाला नाही माहिती. ऑटो हिंगेस वॉट एव्हर, हे जे दिसतंय चित्रामध्ये आम्ही ते शोधायला आलोय. फर्स्ट या दुकानापासून सुरुवात करतोय. डोर चालू करून. आम्ही आलो आहोत नांदेड फाट्यावरती. आम्हाला त्यांनी हिताची कंपनीचं आणायला सांगितलंय, तर विजय इकडे शोधायला गेलाय, कारण तिकडच्या शॉपमध्ये तर आम्हाला ते नाही मिळालं. लेट सी ह्या साईडला मिळतंय का, आणि मिळत असेल तर त्याचा रेट काय आहे. त्याच्याकडं 260 रुपयाला एक म्हणतो. आणि आपण कितीला घेतलं? ते आपण 1100 रुपयाला घेतले होते. मग कितीला पडलं? एक 183 रुपयाला एक पडलं. आणि ते 260 रुपये. ठीक आहे, चल सिटीमधूनच घेऊ. चाल. आता आम्ही ह्या शॉपमध्ये विचारायला चाललो आहे, ह्यांच्याकडे जे आम्हाला गोष्टी पाहिजेत त्या आहेत का. 3 इंच आहे का? हे छान ते गोलवाले. आम्हाला पाय पण लागणार आहे साईड टेबलसाठी, TV युनिटसाठी आणि स्टोरेजसाठी. ते आता आम्ही पाहतोय इथे. हे 120 रुपयाला एक होतं. आता आम्ही हिताचीचं बघतोय, हे 260 रुपयाला एक आहे. तर हे 700 रुपयाला 6. ठीक आहे, आम्हाला हिताची ब्रँडचं हे हवं होतं ऑटो हिंगस. ते नाही आहे इथे, ते रिटर्न करतो आणि हिताचीचं घेतो. आणि TV युनिटचे खालचे पाय पण पाहिजे होते, ते नाही आहेत इथे. मग आता आम्ही सिटीत जाणार आहे. आम्हाला इथे वूडचे पाय नाही मिळालेत. आता या वूडच्या पायासाठी आम्हाला सिटीमध्ये जावं लागेल. पण वो वुड के जो पहिए है वो आपने को बनाने को जमेंगे क्या? आप बना सकते हो क्या वुड के पहिए? आपको फोटो भेजा है मैंने, वो देख लो एक बार. फिर तो किसका है वो किस चीज़ का है फिर? आज महिन्याचा शेवटचा सोमवार आहे, त्यामुळे सगळी फर्निचरची दुकाने इथे बंद आहेत. आता आम्ही वुडलँडमध्ये विचारतो इथे ते पाय आहेत का. असं सगळी दुकानं बंद आहेत तिकडची. बघूया, तिथे भेटलं तर बरं होईल. सिटीत जाणं वाचेल आमचं तेवढं. याच्या आधीच्या ज्या शॉपमध्ये गेलो होतो त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, पण ते 2 दिवसांनी आणून देणार होते. पण आम्हाला आत्ताच हवे होते, आजच संध्याकाळी लावायचे होते, म्हणून आम्ही आता दुसरीकडे शोधतो. असं वाटतंय शूज घालून आलं असतं तर बरं झालं असतं. कडक ऊन आहे ना. आजचा दिवस फिरण्यामध्येच जाणार आहे. कब मिलेगा आपको? पॉलिश ये आज नहीं मिलेगा, कल शाम को या परसों आफ्टरनून में मिलेगा. इमीडिएट. ये पॉलिश का कलर ऐसा आता है. ये पॉलिश का कलर आपको कराना पड़ेगा. आपके लेमिनेट से मैच करने का जो ये प्रिंटेज की फोटो है, पॉलिश कराना पड़ता है आपको. नाश्ता नाही गेला. आता आम्ही गारव्याला चाललोय, थोडं पेट पूजा करतो. सकाळपासून आम्ही खूप फिरतोय. तुला हवी आहे का? अरे तू सोलगडीला नाही म्हणतोय, पाप लागेल तुला. हा बास झाली, मला ठेव. वुडलँडवाल्याकडे ते वूडवाले पाय होते, पण त्यांनी प्राईजच 480 रुपीज सांगितलं एकाचे. आपल्याला असे 4 घ्यायचे आणि ते खूप कॉस्टली जात होतं, म्हणून आम्ही आता सिटीमध्येच चाललो आहे. कारण सिटीमध्ये थोडं रेट कमी असतात, टिंबर मार्केटला तर खूपच कमी असतात. पाहूयात तिकडे कितीला पडतं आहे. मी पुले देशपांडेपर्यंत गेलो होतो, मग आम्ही रिटर्न येतो आता, कारण आम्ही 2 व्हीलर एक्सचेंज करणार आहे. विचार करतो की 4 व्हीलरमध्येच सामान घेऊन घेऊ. आता आम्ही इथं गाडी एक्सचेंज करतो. गाईज, आता आम्ही 4 व्हीलर घेऊन चाललो आहे. आणि आता आम्हाला असं अचानक लक्षात येत आहे
की आम्ही 2 व्हीलर घेऊन आधी जायला पाहिजे होता, नंतर जाताना 4 व्हीलर न्यायला पाहिजे होती घरी जाताना बरं का. पण आता ठीक आहे, आता आम्हाला ॲडजस्ट करेल आमचा ड्रायव्हर. तर जसं आपण 7 लव चौक क्रॉस करतो, लेफ्ट साईडनी सगळी फर्निचरची दुकानं आहेत, हार्डवेअरची दुकानं आहेत. आणि आता आम्ही टिंबर मार्केटलाच आतमध्ये चाललो आहे, पेठेमध्ये. लेट्स सी तिथे मिळतं आहे का. तर लास्ट टाईम आम्ही ह्याच एरियामधून प्लाय आणि बाकीचं सामान घेतलं होतं. तर ह्यांच्याकडे मिळतं आहे का विजय विचारायला गेला. ह्या दुकानात विचारलं तर ह्यांच्याकडे मे बी नाही भेटलं. हाऊस ऑफ इनोव्हेशनमध्ये तर 350 रुपयाला बोलतोय तो, आणि आमच्या सुतारांनी सांगितलं की अराउंड 200 पर्यंत मिळेल. आणि त्यांनी एक नवीन दुकान सांगितलं, म्हणून आता आम्ही तिकडे निघालो. आता आम्ही आलोय गोकुळमध्ये. बघूया तिथे आम्हाला मिळते का. आणि रिजनेबल रेटमध्ये भेटले पाहिजेत बाबा. बस तर आम्हाला वूडचे 4 पाय घ्यायचे आहेत, स्टोरेजचे 4 पाय घ्यायचे आहेत, आणि टी व्ही युनिटसाठी 4 पाय, असे टोटल 12 पाय घ्यायचे ते. आणि इथे खूप सारे ऑप्शन्स पण अवेलेबल आहे आणि खूप मोठं शॉप आहे. तर आम्हाला नॉब्स आणि हँडल्स पण घ्यायचे ते, स्टोरेजसाठी, युनिटसाठी वगैरे बरेचसे लागणार आहेत. तर लेट्स सी, इथे तर भरपूर आहेत आणि मला हा खूप जास्त आवडला आहे. ह्याच्यापैकी घेऊयात आपण, आणि बार्गेन तर काय विजय करेलच. आम्ही नांदेड फाट्यापाशी पाहिलं होतं, पण तिथे काही जास्त ऑप्शन्स अवेलेबल नव्हते, खूप कमी होते. आणि त्यांच्याकडे सॅम्पल पाहायला पण अवेलेबल नव्हते, फक्त कॅटलॉग पीस होते पाहायला, आणि ते पण 2 दिवसांनी ऑर्डर केल्यानंतर मिळणार होते. पण इथे खूप मल्टिपल ऑप्शन्स आहेत, खूप मोठं दुकान आहे, त्याच्यामुळे इथं लक्षात पण येतं आहे की साईज काय आहे हातात पाहून, आणि अंदाज येतो एक आपल्याला, क्वालिटीचा पण अंदाज येतो. तर आम्ही इथूनच घेणार आहे असं फिक्स केलं आहे. विजय तिकडे बाकीच्या गोष्टी विचारतो आहे, आणि तोपर्यंत मी चॉईस करते आहे इकडे. आणि इकडे येताना सहसा 4 व्हीलर लावायला तर जागा नसतातच, 2 व्हीलरच आणली पाहिजे. कारण तुम्ही बघू शकता आता तिकडे किती ट्रॅफिक झालं आहे, कारण आमची गाडी तिथे उभी नाही. इथून नॉब्स घेतल्यात आणि पाय घेतल्यात. आता स्टुडिओ मॅरिनोला जातो लॅमिनेट्स पाहायला, रॉयल आणि काहीतरी प्रीमियम असलं काहीतरी. आपण इकडे आता लॅमिनेट्स पाहूयात. ह्यांच्याकडे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत भरपूर, पण आपल्याला पाहावं लागणार की आपल्याकडे कोणत्या कलरचे लॅमिनेट्स ऑलरेडी आहेत, त्याच्यानुसारच मॅच करून आपल्याला घ्यावं लागणार. हा बरोबर आहे, ही साईट आहे. ही एक बाजू इकडून. आपण मला हे आवडलं, हे टेक्स्चरवालं जास्त आवडलं, मस्त वाटतं. हे एकदम डार्क कलर आहे, प्लेन कलर आहे. ते टेक्स्चरवालं जास्त बेटर दिसत होतं. विजय हे वाला बघ ना, हे पण छान आहे. हा कलर बघ, कशाचा हा कलर बघ, हा वाला बघ ना. हा वाव, हा कसा भारी दिसतोय. आणि आपण आपल्या सोफ्याला हा मॅच पण होणार आहे. विचार करा. फ्लुटेड मध्ये पण जाऊ शकतो, फ्लुटेड पण छान वाटेल. फ्लुटेड म्हणजे असं का? हां, खरं तसंही छान वाटतं. फ्लुटेड म्हणतात काय? काय प्राइस आहे फ्लुटेड? ती तुम्हाला 16 आहे. ते असंच खरबुडे आहे का? असंच आहे म्हणजे ते त्याचं पॅटर्न थोडा जो मस्त आहे. हां, वुडन आहे. हे वुडन मध्ये तर इथे लॅमिनेट्स आहेत 1600 आणि 2100 रुपयाला. आम्ही अंदाज तर आला आहे आता की इथे किती रुपयाला आहे. आता आम्ही जे नांदेड गावाच्या इथं आहे ना, तिथं पण चेक करतो. जिथे स्वस्त आहे आम्ही तिथून घेणार. आणि जाता जाता मला हे वूड आवडलं होतं. मला खरं तर ना व्हिंटेजवालं खूप जास्त आवडतं वूड कलरमध्ये. तर हे वूडवाला आवडले, पण आम्ही ऑलरेडी डिझाईन सांगितली. तोपर्यंत इकडे आमचं सामान आलं होतं. टोटल बिल झालं होतं 4850 रुपये. आणि इथून आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे. बिल दिले का आपने? बिल आपको दे
तर आपल्याला आपल्या नांदेड सिटीच्या एरियात स्वस्त पडत होतो का इथं आपल्याला रिझनेबल पडले? नांदेड सिटीला आपल्याला 260 रुपयापर्यंत जात होतं ते. आणि काय 260 इंचीस पाय का? नाही पाय नाही, ते आपण डोर लावताना जे अच्छा हा ते असं ओपन होतं तेव्हा ओपन होतं डोर लावायचे वेळेला ते हळूच इंचीस, त्याला इंचीस म्हणतात ना? इंचीस. तर ते 260 रुपयाला पडत होतं. इथं ते 360 सांगितले होते, पण आपण दुसरीकडनं घेतलं होलसेलमध्ये, ते 200 रुपयाला पडलं. अच्छा ठीक आहे, म्हणजे तिकडे 260 ला होतं, सांगितलं आणि 300 ला, आणि घेतला आपण 200 ला, म्हणजे 60 रुपये वाचले. आणि असे किती घेतले? 6 घेतले ना आपण तसे. अच्छा, म्हणजे 36-360 रुपये वाचले. आणि ते पाय, टीव्ही युनिटचे पाय, टीव्ही युनिटचे पायचा रेट सेमच पडला ऑलमोस्ट. तिकडं काय 350 सांगत होते, कोण 280 सांगत होतं, तर तो आपल्याला इथे 260-70 ला पडला. त्याच्यात 10-20 रुपये. आणि बरं झालं सगळं एकाच ठिकाणी पण मिळालं ना. वुडलँडला आपण गेलो होतो तर त्याच्याकडे पाहायला पण म्हणजे ऑप्शन्स नव्हते. ऑप्शन्स नव्हते. हा, मग ते कॅटलॉग पाहून कळत नाही एवढं, पण ते हातात आलं तर आपल्याला अंदाज येतो ना की हे छान वाटतंय, ते छान वाटतंय. नाही, आपल्याला सिलेक्ट करता आलं ना, कुठं 3 इंचेस लावायचे, कुठं 6 इंचेस लावायचे. बरोबर, अंदाज पण आला आपल्याला. आणि म्हणजे हे जास्त रिझनेबल होतं. तर आम्ही आत्ता गेलो होतो, काय होतं ते, कोणते पेठ होतं? टिंबर मार्केटच्याच बाजूला गेलो होतो. खरंच रिझनेबल होतं तिथं, आणि ऑप्शन्स पण मल्टिपल होते. भयंकर गर्दी होती सगळीकडेच. आमचे ऑलमोस्ट 3 तास तर तिथंच गेले सगळं शोधण्या वगैरे मध्ये. बघूयात आता. आणि 4 व्हीलर घेऊन जाऊ नका टिंबर मार्केटमध्ये. हा, 4 व्हीलर लावायला बिलकुल पण जागा गर्दी नाही. आणि जागा खूप कंजेस्टेड आहे. रोड छोटे 4 वेळा तर मी गाडी जाऊन बघत होते, गाडी व्यवस्थित आहे ना, पण कुणी काय हॉर्न वगैरे वाजवत नव्हतं. म्हणजे सगळ्यांना यूज टू आहे, रोजचीच गर्दी आहे तिथं, कारण मार्केट आहे म्हटल्यावर तिथं टेम्पो वगैरे रोजचेच आहेत. पण ठीक आहे, आम्ही निदान 500 रुपये तर वाचवलेच असतील. 500 रुपये जास्त. 500 रुपये. तर आज आमचा अख्खा दिवस मार्केटमध्येच गेला. सिटीमध्ये भरपूर फिरलो आम्ही, मटेरियल पण आणलं, आणि तोपर्यंत ह्यांची भरपूर कामं झालेली होती. जे 2 लॅमिनेट्स आपल्याला आणायचे ते अजून आपण आणलेले नाही आहेत, कारण आपण 2 शीट्स वाढवले होते, कारण घराचं काम पण आपण वाढवलं थोडं. आता ते बाकी उद्या आणून देता येईल जवळूनच. हा 27 इंचाचा आहे, आणि ह्याला करायचं आहे 2 फूट 6 इंच एवढा. टेबल एवढा येईल. पण त्यांनी 2.5 सांगितलेत ना, 2.6. ते रेग्युलर तेवढीच करतात. हे एवढं येईल. ऐक, तर मला काय वाटतंय की आपण 32 इंच घेतला पाहिजे टेबल. 2 मिनिट इथे करणार आहोत आपण स्टडी टेबल. तर हे दोघं मेजरमेंटचं काहीतरी डिस्कशन करतायत, आणि आयडियाला 2.5 आहे, तर आपण 2.5च करणार आहोत. सो डन फॉर अ डे. उद्या लॅमिनेट्स आणून द्यायचेत. मी शॉर्ट्स टाकेलच त्याचं.